वेगवेगळ्या आम्ही कोल्हापुराच्या जिल्ह्यात कुठलेही प्रसंग असेल अशा प्रसंगात हे व्हाईट आर्मी आणि बीडी चेचर एक सकाळ माध्यमाचा एक पत्रकार रेस्क्यू आणि व्हाईट आर्मीचा सदस्य आणि आम्ही देखील अशा कुठल्या घडल्या की बीडी चेचरचा फोन आला की आम्ही पळालो म्हणायचो. बीडी चेचरचा फोन आला की आम्ही ओळखायचं की काहीतरी कोणाला तरी मदतीला जायचं आहे. मला वाटते अशा गोष्टी घडल्यानंतर आम्ही बीडी चेचरच्या चेहऱ्यावर किंवा आमच्या चेहऱ्यावर जे आनंद आहे ते कुठल्या पैशाने विकत घेता येत नाही. त्यांचं मेकॅनिझम आहे तसंच ते डोळ्यांचं मेकॅनिझम आणि सेम कॅमेऱ्यातलं मेकॅनिझम म्हणून आम्ही डायफ्रॅम नाव त्या प्रदर्शनाला दिलंय. तर तेव्हा आम्ही हे सगळे फोटो कलेक्ट केले आणि त्या फोटोंमध्ये आम्हाला एक फोटो मिळाला की जो बैलगाडी आहे त्याचा मालक आहे आणि बाजूला बैल मात्र पडलाय आणि तो हायवे कदाचित असावा कारण आजूबाजूला गाड्या पण दिसत आहेत. तर मग त्याची चौकशी केल्यानंतर कळलं की त्याचं रेस्क्यू झाला आणि त्यांनी आपल्याशी कॉन्टॅक्ट केला. मग हे कसं झालं सगळं? बीडी चेचरांच्याबद्दल बोलायचं म्हटलं की आजपर्यंत माझे मित्र पत्रकार आहेत, पण फोटोग्राफर देखील एक माइलस्टोन ठरवतं. त्याच्या माइलस्टोन म्हणजे ती बातमी मोठी होऊ शकते. एखाद्या व्यक्तीला मदत मिळण्यापेक्षा एक चळवळ होती आणि एक मुक्या जनावरासाठी एक माइलस्टोनचा तो चळवळ झाली आणि ती आजपर्यंत महाराष्ट्र राबवली गेली. हा एक बीडी चेचर 2-3 किस्से आहे. आपण जो बोलता तो शेळे फाट्याला जे कोल्हापूरला आपण एंट्री करतोय आणि पुढं पूल आहे, जे कोल्हापूरला येताना पूल आहे तो पुला पास होतोय. मला वाटतं की बीडी चेचर ज्या वेळेला कुठल्या तर कामानिमित्त गेले होते त्यांच्या ऑफिसच्या किंवा काहीतरी घडले तिथं आणि ती येताना बघितली की त्यांना बैल असा पडलाय, बैलगाड्याशी टेकून पडलेले आहे आणि एक माणूस असा बसलाय. मग त्यांना काय वाटलं कोणास ठाऊक, त्यांनी त्याचा फोटो काढला आणि फोटो न काढता बरीच लोक फोटो काढतात आणि निघून जातात, पण बीडीचा तो नाही. तो एक संवेदनशील असा व्यक्ती आहे. संवेदनशील म्हणजे त्याला काहीतरी वाटलं, तो फोटो काढून, फोटो तर वेगळा आहे, बैलगाडी पडलाय, बैल एक उभा आहे आणि एक बसलाय आणि म्हणजे ऊस निम्मा कलंडलाय, ओके, आणि एक माणूस इथं बसलाय. असा कुठला त्याला काय वाटलं नाही. मग आणि तो थोडा स्लोप होता, म्हणजे बैल येण्याचा जो आहे तो प्रवास होता की नाही, तो बैल येण्याचा ते बैल तिथं घसरलेला आणि तो पडला, म्हणजे असा स्लोप मध्ये होता. यानं फोटो काढून आणि त्यांना जाऊन चौकशी केली, काय तुमचं काय झालंय, काय विषय आहे हा. तर ते म्हणले ते चटपडले आणि त्यांना काय सुचना हे कोण आहे, काय आहे. तर त्यांच्या लगेच लक्षात आलं. फोन आला आणि मला म्हणले, अशोकराव इथं काहीतरी घडलेलं नाही, आपल्याला मदत करायला लागणार आहे म्हणले. म्हणजे त्याला काहीतरी पाल चुकली. मग तोपर्यंत माहिती काढली होती आणि आम्ही प्रत्यक्ष गेल्यानंतर लक्षात आलं की आणि 2 माणसं तिथं आलेली होती. तो बैल आता पाय मोडलाय, त्याच्या आयुष्यातले निकाम झाले. ज्यानं बैलाने एवढं वर्ष त्याच्याशी मदत केली, तो निकाम झाला बैल. आणि दुसरी 2 लोकांशी त्यानं डील केलेला होता, आर्थिक व्यवहार, म्हणजे हा बैल विकला कसायला, हा जगणार नाही. हे ज्या वेळेला त्याला कळालं, आम्ही गेलो आणि हा सगळी घटनाक्रम लक्षात आल्यानंतर आम्ही त्याला थोडं दमदाटी केली आणि काय तुझा काय प्रॉब्लेम, बैल का विकायला आलायस म्हणलं हे. आणि त्याला आम्ही बोललो, तो रडत बसला, माझं काय हे काय नाही म्हणला, बैल तुझा विकायचं नाही म्हणले आणि तो कसायला मी दिला ऑलरेडी, त्याच्यानं पैसे पण घेतले होते त्यानं. मग तो बैल आम्ही उभा केला आणि तिथून तो बैल आम्ही रेस्क्यू केला आणि आम्ही पांजरपूरमध्ये कोल्हापूरच्या डॉक्टर बागल यांना बोलवून आणि तो पहिलेला आणि तो बैल त्याचा पाय तोडायला लागला आणि मला वाटतं की त्याला ती घटना दुसऱ्या दिवशी पेपरला बातमी आली आणि ती किस्सा असा झाला की त्याचा मागचा हा हिस्ट्री अशी होती की साखर कारखान्याने बैल जे ओझं होतात त्याला काहीतरी लिमिटेशन पाहिजे आणि त्यावेळी ट्रॅक्टरचं प्रमाण हे होतं आणि बैलांची ही दुखापत आणि त्यांची व्यथा कोण मुख्य जनावरची आणि असे बरेच दरवर्षी असे वेगळे होतं. आपल्याकडं बीडीचं जर तो प्रत्यक्ष गेला, तो संवेदनशील असलं म्हणून त्यानं विचारलं, बाकी लोक मला काय करायचं जातात, पण हा विषय वेगळा होता. आणि ते आम्ही मला वाटतं तो राजाराम कारखान्याला जाणार होता. राजाराम कारखान्याचे आम्ही MDना भेटलो आणि हे सांगितले हे असे किस्से होतात आणि तो
तो म्हणला की नंतर मी बैल पाय हे करतो, पण तो काय मला वाटतं की झाला नाही. आणि तो म्हणला तुला काय करा, मग त्याला बैलाचे पैसे पण आम्ही त्याला गोळा करून दिले. आणि एक टर्निंग पॉईंट असा झाला की तो बैल आज देखील सुरक्षित पांढरपूरमध्ये जीवन त्याचं हे करतोय. पण ही गोष्ट बैलाबाबती आणि तो ओझा आणि साखर कारखाना हा एक अधोरेखित एक प्रश्न जो समाजला भिडला आणि त्यातून एक मोठी चळवळ झाली. इथून पुढे बैलाला त्यांनी ऊस किती भरायचा, किती कसं हे करायचं, आणि ह्याबद्दल एक चळवळ झाली. आणि आता मला वाटतं बरं त्यानंतर ॲक्सिडेंट वाचले.